आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एका आईला असं कसं जगू वाटेल? एक्झॅक्टली. अगं तेच तर म्हणते मी. यु नो व्हॉट देविका, अगं माझी सिच्युएशन तुझ्यासारखीच होती ग. माझा कियान, त्या घरातले सगळे त्याला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते ग. माझ्या अगेन्स्ट भडकवण्याचा प्रयत्न करत होते. बट आय नेव्हर गिव्ह अप. आय स्टूड फॉर हिम. अदरवाइज रेवती आंटी सारखी सिच्युएशन होते. तुला तर माहितीच आहे, रुद्र त्यांचा मुलगा आहे. पण तो आई कोणाला म्हणतो? तर नंदाईला. देविका, तू जर अशीच रूम मध्ये बसून राहिलीस ना तर बिट्टी कधीच तुझ्या जवळ येणार नाही. तसं झालं तर ह्या घरातले कदाचित उद्या तुलाही बाहेर काढतील. सो बेटर हेच आहे की तू खाली जाऊन त्यांच्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं आणि इव्हन बिट्टीच्याही आसपास राहावं. देविका, तुला पटतंय ना मी काय म्हणते ते? हो. गुड. तर मग चल खाली आणि काय ते बघ. चल चल. इथे कोणीच नाहीये, सगळे खाली आहेत. आता कोणाची मदत घेऊ? देविका आईची मदत घेऊ का? नाही, नको, मीच करते. मी आईला शिवताना पाहिलंय. काही करून हे आईने दिलेलं गिफ्ट पार्टनरने घातलंच पाहिजे. मीच शिवते हे. बिट्टी, बघू मला काय झालंय? काही नाही, तू जा. बिट्टी, बघू मला काय झालंय? रक्त आलंय. चल पटकन आपण हळद लावू. नाही, नको. जर मी खाली गेले तर आई रागवेल. सुई कशाला हातात घेतली होती म्हणून. तुला काय गरज होती सुई हातात घ्यायची? काय करत होतीस तू? टोचली ना. त्या आईने पार्टनरला गिफ्ट दिलं होतं कुर्ता. हे बघ माझ्या मागेच आहे. तर मी तो शिवत होते, तो पार्टनरला ढगळा झाला. आता तूच सांग, जर हा कुर्ता आईने दिलेला पार्टनरने नाही घातला तर तिला वाईट वाटेल ना. इतक्या वर्षानंतर तुम्ही बिट्टीपर्यंत पोहोचलात आणि देवानेच तुम्हाला इथे आणलंय. तोच तुम्हाला संधी देणार. तुला मी शिवून दिला तर चालेल का? म्हणजे तुझ्यासाठी नाही, आई आणि पार्टनरसाठी माझी मदत घेऊ शकतेस तू. तुला हवं तर कुणाला माझं नाव नको सांगू तू. मग तर ठीक आहे. सापडत का नाहीये? हॅलो, जरा होल्ड करा. कळलं का ग तिच्या नवऱ्याचं नाव? नाही ना रेवती आंटी, तुम्ही तो कागद या बॅगेतच बघितला होता ना? हो. मग सापडत का नाहीये? हॅलो, मी करते जरा वेळाने कॉल तुम्हाला. असा कसा सापडत नाही? आणि काय याच्यातच होता. मी यातच पाहिला होता तो.
होईलच हा आता शिव, थोडा वेळ बस. अरे वा, नैवेद्य छान झालेला दिसतोय. होणारच ना, आज गणपती चवीनं जेवणार आहे. गौरीने केला ना नैवेद्य. आणि असंही गौरीचं आणि गणपतीचं नातं अगदी विशेष आहे. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हे नानीचं लक्ष आहे ना सगळं त्या नैवेद्याकडे आहे का? कधी काय होईल सांगता येणार नाही. अरे रुद्र, जा चेंज करू नये. आरती करूयात ना. अरे हे काय, दुसरे कपडे घालणार आहेस ना तू? अहो बाबा, गौरीने आपल्या रुद्ररावांसाठी नवीन खास कुर्ता आणलाय. बाई हो का? ग्रेट. अरे देवा, रुद्र सरांचा कुर्ता शिवायचाच राहिला. नाही नको. अगं का नको? तू आणलायस ना मुद्दाम एवढा त्याच्यासाठी, मग घालू दे ना आरतीला. जा रे बदल. नंदाई असू दे, पूजेसाठी उशीर होईल गुरुजींना. अरे घ्या. आता एक कुर्ता चेंज करायला किती वेळ लागतो? पण हे छान आहे की. नाही म्हणजे आता उशीर होईल ना उगाच. कुर्ता काय उद्या घालता येईल. अच्छा, असं आहे तर. रुद्र, तुला कुर्ता सापडत नाहीये का? नाही म्हणजे गौरीने दिलेला कुर्ता तू हरवलायस की काय? हरवला? नाही, माझ्याकडे तो कुर्ता. अगं बाई, बिट्टी राहू दे, उद्या घालेन मी. हो, उद्या घालतील ते कुर्ता. अरे आणलाय ना तिने, तर आजच घाल ना. जा माझ्या रूम मध्ये चेंज कर. जा जा. नको, तो ढगळा आहे कुर्ता.